काय हो, कुठे चाललात? कुठं? अहो कुठं काय विचारताय? कोल्हापूरला चाललोय की. कोल्हापूरला जाणं म्हणजे आमच्यासारख्यांच्या आयुष्यात एक मोठा इव्हेंट असतो बघा. आता मी थोडंसं कोल्हापुरी रंगात बोललो कारण खरंच कोल्हापूरला चाललोय. पण कोल्हापुरी भाषेचा लहेजा तुम्हाला खराखुरा बघायचा असेल ना तर माझा मित्र आणि मराठीतला आघाडीचा कलाकार स्वप्नील राजशेखर याने जी सिरीज केली आहे कोल्हापुरी शब्दकोश, ती बघा. अफलातून आहे. अफलातून म्हणजे अफलातून. इतकी वर्ष मी कोल्हापूरला येतोय, माझं मूळ गाव कोल्हापूर, तरी किती नवीन नवीन शब्द मला कळले, नवीन शब्दांची उजळणी झाली. केव्हा जर ना उभारलोय हो इथे, म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे केव्हापासून इथे उभा राहिलोय. इतके दिवस मी इतकी वर्ष मुंबईत सुभाष रोडला राहतो, पण मी सुभाष नव्ह तर सुभाष म्हणजे काय, किंवा आता मी जवळजवळ 5 तासात कोल्हापूरला गेल्यावर मला तिकडे लोक विचारतात काय हो ऐशीने आला काय, ऐशीने आला काय, चा अर्थ काय. मी उत्तर नाही हो, 78च्या वरती आमचा स्पीड नव्हता. मग कसं जमलं ते आता मी सांगणार नाही. कसं जमलं ते ह्यासनी विचारू नका, ते त्यासनी सांगा. तर ह्यासनी त्यासनी, हेनासनी त्यानासनी, याच्यात काय फरक आहे, ही सगळी गंमत बघायची असेल तर व्हिडिओ नक्की बघा. बाकी कोल्हापूर आहे कसं एकदम टेक्सास. अमेरिकेतल्या टेक्सासला मी इतक्या वेळेला गेलोय, पण कोल्हापूरचा टेक्सास म्हणजे वेगळं, अमेरिकेतलं टेक्सास वेगळं. आणि एक गंमत सांगतो. एकदा मी कोल्हापूरला एक पिक्चर बघायला गेलो होतो आणि पिक्चर चालू झालं, एखादा पडदा उघडला तर आत्ता संवाद जो चालू झाला त्याची सुरुवातच होती पायताण काढू काय. तर पायताण काढू काय पुलांनी म्हणलं नाही, गावरान भाषेत असे कोपरे घासले जातात. पाजत्राणला पायताण किती छान वाटतं, पण पायताण काढू का हे फक्त कोल्हापुरातच असतं. तर कोल्हापुरी भाषेचा लहेजा तुम्हाला बघायचा असेल तर हे स्वप्नील राजशेखरचे कोल्हापुरी शब्दकोश व्हिडिओ नक्की बघा. मी आता कोल्हापूरला जातो कारण आता अंबाबाईला भेटायचं आहे, रक्काळ्यावर जाऊन भेळ खायची आहे आणि बरंच काय काय करायचं. चला भेटत राहू.